नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 18व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. कर्मयोग म्हणजे गीतेतला 3रा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. माणसाला पाप करण्यास भाग पाडणारी अशी कुठली गोष्ट आहे आणि आपल्याला ही गोष्ट कळाली तर आपण ती नियंत्रणात आणू शकतो का? आत्मज्ञानी व्यक्ती किंवा एनलाइटन्ड सोल्स आपले समाजकार्य कधीच विसरत नाहीत. त्यांना हे सगळं जमतं तरी कसं? जाणून घेऊया आजच्या या भागात. नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की क्षणभरही कृती केल्याशिवाय राहणारी कुठलीही व्यक्ती नाही. माणसाचा भौतिक स्वभाव त्याला तसं वागण्यास भाग पाडतो. मागच्या भागात आपण कर्तव्य पार पाडणे आणि हे कर्तव्य पार पाडणाऱ्या 2 प्रकारच्या लोकांबद्दल बोललो. एक असते अशी व्यक्ती जी कर्तव्य पार पाडत असताना कुठल्याही अपेक्षा ठेवत नाही, आणि दुसरी अशी व्यक्ती जी कृतीतून मला काय मिळेल ह्याचा विचार करते. आज आपल्या कर्म आणि कर्तव्य विषय अजून जाणून घेऊया. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की पृथ्वीवर राहणारे काही लोक पूर्णपणे आत्ममग्न असतात. आत्ममग्न म्हणजे सेल्फ ऑब्झॉर्ब्ड. ते फक्त त्यांच्या इंद्रियांना कसे संतुष्ट करायचे याचा विचार करतात. ते प्रत्यक्षात जे करतात ते फक्त स्वतःसाठी असतं. आपल्या आजूबाजूला काय चाललंय किंवा निसर्गातील सौंदर्य या गोष्टींकडे त्यांचं काही लक्ष नसतं. आता लोकांना या निसर्गाच्या भेटवस्तूंशी काही देणे घेणे नाही, कारण त्यांनी ती बनवली नाही. पण मग या गोष्टींचा उपभोग घेण्याआधी त्यांनी काही जबाबदाऱ्या दाखवायला हव्यात, नाही का? दुसऱ्या अध्यायात आपण ज्ञानी आत्मा म्हणजे एनलाइटन्ड सोल्स यांच्याविषयी काही माहिती जाणून घेतली. हे ज्ञानी आत्मा किंवा एनलाइटन्ड सोल्स असे व्यक्ती आहेत जे कुठलीही अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य पार पाडतात. अशी लोक आपले सामाजिक कर्तव्य कधीच विसरत नाहीत. आपल्या आजूबाजूची प्रत्येक गोष्ट एकमेकांशी जोडलेली आहे हे त्यांना माहीत असतं, आणि म्हणून या लोकांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव असते. या ज्ञानी आत्म्यांमध्ये विशेष म्हणजे कर्तव्य पार पाडण्यामागे त्यांचा कोणताही हेतू नसतो. विश्वाच्या निर्मात्याला आपले सर्वोत्कृष्ट देऊ शकल्याबद्दल त्यांना आनंद होतो. अर्जुन त्याचा आणि श्रीकृष्णांचा संवाद सुरू असताना एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारतो. लोक पाप का करतात? आपल्याला देखील असा प्रश्न आधी बरेच वेळेला पडला असेल. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की इच्छा किंवा डिझायर ही एकमेव गोष्ट आहे जी माणसाला पाप करण्यास भाग पाडते. जोपर्यंत आपला जीवात्मा म्हणजे आपली फिजिकल बॉडी ही प्रकृती म्हणजे आपल्या फिजिकल सराउंडिंग्समध्ये अडकून राहील, तोपर्यंत आपल्या ह्या इच्छा आणि आपले इंद्रिय आपल्या मनाला त्यांच्या कंट्रोलमध्ये ठेवतील. एकदा का इच्छा मनात निर्माण झाली की ती आपल्या विचारांवर मात करते. आपली निर्णय घेण्याची क्षमता जशी काही निघून जाते. आग लागली की धूर होतो. हा धूर प्रत्यक्षात आग लपवतो. आग विझवायची म्हणजे ती शोधता आली पाहिजे, पण धुरामुळे ती एक्झॅक्टली कुठे लागली आहे हे दृष्टीत येत नाही. पाप आणि इच्छा दोघांचं अगदी असंच आहे. इच्छा आपल्या सेन्सेसना कंट्रोल करतात आणि आपण एकामागे एक चुका करतो. हे ऐकून भयभीत झाल्यासारखं वाटेल, पण काळजी करू नका. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अशा इच्छांचा प्रतिकार करणे शक्य आहे. हे अगदी सोपे आहे.
आपल्या इंद्रियांवर, मनावर आणि बुद्धीवर ताबा ठेवण्यास गरजेचे आहे. तरच आपण बळकट राहू शकतो. पाप नावाच्या शत्रूचा मुकाबला आपण करू शकतो. आणि ही ताकद आपल्यातच आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला अजून काय सांगणार असतील? जाणून घेऊया पुढच्या भागात. धन्यवाद.